जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 6 आणि ओवी क्रमांक 481. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्याला आला होता. आपला शेवटचा श्लोक आपण मागच्याला अभ्यासला होता आणि त्याच्यावरचे ओवे आपल्या अभ्यासाच्या राहिल्या होत्या. त्यामुळे 474 ते 481 असा साधारण आपण अभ्यास मागच्याला केला होता. आपण अध्यायाच्या अर्थातच शेवटाकडे आलेलो आहोत. 47 क्रमांकाचा श्लोक मागच्याला मी वाचलाही होता. आपण गीता दीपस्तंभ मधलाही अर्थ बघितला होता परमपूज्य काकांनी केलेला. त्याच एक थोडीशी उजळणी करून घेऊ आणि आजच्या ओव्यांकडे बोलू. 46 क्रमांकाचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये भगवंत हा जो योगी आहे, हा जो ध्यान योगी आहे, तो तपस्व्यापेक्षा, परोक्ष ज्ञानापेक्षा, केवळ शाब्दिक ज्ञान असलेला जो पंडित आहे त्याच्यापेक्षा, किंवा कर्म करणारा जो कर्मठ असतो, की ज्याला काय म्हणूया स्वर्गप्राप्तीची अभिलाषा असते, अशा या सर्वांपेक्षा हा ध्यानयोगी श्रेष्ठ आहे असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. ज्ञानीभ्य हा जो शब्द आहे त्याचा अर्थ ज्ञानम अत्र शास्त्र पांडित्यम तद्वद्भ्य अपि असं आचार्यांनी केलेली व्याख्या आपण बघितली होती. त्यामुळे ते ज्ञानी याचा अर्थ अपरोक्ष ज्ञानी असा नव्हे, परोक्ष ज्ञानी असा होतो. केवळ शब्द पांडित्य ज्याला म्हणतात. आणि ह्याचा आपल्यासाठी साधक म्हणून एक फार मोठा उपयोग आहे. फार मोठा त्याचा एक आपल्याला घेण्यासारखं त्याच्यातून आहे. आपण ते बघूया आजच्या ओव्यांमध्ये, ते येईलच. पण या सर्वांपेक्षा तो कसा श्रेष्ठ आहे असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. आणि 478 क्रमांकाची जी ओवी होती त्याच्यामध्ये तेची तो आपण स्वय जाहला निर्वाण, जे साधकांचे कारण सिद्ध तत्व माऊली म्हणते. की साधकांचं जे साध्य, आपल्या सर्वांचं जे साध्य आहे, जे सिद्धांचं स्वयंभूत तत्व आहे, जे अर्थातच ब्रह्म नावाचं तत्व, तो योगी स्वतः ते झालेला असतो, पण कधी शेवटच्या जन्मात तो झालेला असतो. हा विचार आपण बराच करून झाला आपला, की अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाच्या निमित्ताने भगवंतांनी त्या योगभ्रष्टाच काय होतं पुढे, त्या जीवात्म्याचं काय होतं, त्या जीवाचं काय होतं, हे जे सगळं वर्णन आपण ऐकलं, वाचलं. तो दुर्गतीला जात नाही हे तर निश्चितच भगवंतांनी आश्वासन दिलेलं आहे. पण विशेषतः तो जेव्हा परत या पृथ्वी तलावरती मृत्यू लोकामध्ये येतो, तेव्हा त्याला कुठल्या प्रकारचा जन्म मिळतो, कशी ती साधना, त्याची आधीच्या जन्मात झालेली साधना, ते संस्कार कसे त्याला परवशतेने ओढून नेतात परमार्थाकडे, असा विचार आपण बघितला होता. एक खूप छान आपल्याला आश्वासन त्याच्यातून तर मिळतंच. पण अनेक वेळा आपल्याही आयुष्यात काही गोष्टी घडतात किंवा आपल्या परिचितांच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्याची पण उत्तरं या अध्यायामध्ये आपल्याला मिळतात. की अनेक जण बोलून दाखवतात, की हे आम्हाला आधी कळलं असतं तर किती बरं झालं असतं, असं अनेकांकडनं ऐकायला मिळतं. आपण तेही बोललो होतो. मग असं का नाही घडलं? वयाच्या 60 आणि 70व्या वर्षीच परमार्थाची आवड का निर्माण झाली? किंवा या गोष्टी कानावर पडण्याची सोय झाली म्हणूया, या तत्वज्ञानाच्या संपर्कात येण्याची सोय झाली म्हणूया, किंवा आधी झाली होती पण बुद्धी झाली नाही असं म्हणूया. ह्या सगळ्या प्रश्नांची छान उत्तर देणारा हा अध्याय आहे. पण आचार्यांनी सांगितलं, की योगाभ्यास मागच्या जन्मी, योगाभ्यास कशाला, नुसतं जिज्ञासू असेल तर काय होतं असं भगवंतांनी सांगितलेलं आहे, तेही आपण बघितलं. पण जे काही थोडीफार साधना मागच्या जन्मात झाली असेल त्याबरोबर बाकीची पण कर्म केलेली,
किंवा आधीच्या संचितातली आहेत, कोणत्या प्रकारचं प्रारब्ध आपण घेऊन आलेलो आहे, ते जे भोग आहेत ते भोगून संपेस्तोवर काय बुद्धी होत नाही. हे झालं आपलं वर्णन. पण काही असेही असतात, तैसी दशेची वाट न पाहता, वयसेची या गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयार. असेही असतात. या सगळ्यांची उत्तर आपल्याला त्याच्यातून मिळतात. त्यामुळे अनिवार्यपणे आपण ओढले जातो ह्याच्याकडे. या प्रश्नांची उत्तरं जेव्हा आपल्याला या आयुष्याचा विचार करून मिळत नाहीत, तेव्हा आपल्याला अर्थातच भगवंतांना शरण जाऊन ते जे सांगतायत, कारण आपल्याला फक्त या जन्माचंच ज्ञान आहे, आधीच्या जन्माचं आपल्याला ज्ञान नाही. आणि हे अर्जुनाला चांगलं माहिती आहे, म्हणूनच तो भगवंतांना म्हणाला की केवळ तुम्हीच हे सांगू शकता, दुसरं कोणीही नाही. हा सगळा विचार आपण बघितला होता. आणि 480 क्रमांकाच्या ओवीत तो शरीरची परिमहिमा असं म्हटलेला आहे. हा जे 478 ओवीचा आपला जो विचार चालला होता, त्यातला महत्वाचा विचार की असा हा जो योगी जो अनिवार्यपणे ओढल्या जातो या योगाभ्यासाकडे, उरलेला जो अभ्यास आहे त्याचा आता त्याला पूर्ण करायचा आहे. तो पूर्ण जेव्हा होतो तेव्हा तो त्याचा शेवटचा जन्म असतो, असं माऊली 478 क्रमांकाच्या ओवीत आपल्याला सांगतो. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अनेक ठिकाणी असं वर्णन आहे. एकदा तिथे गेलेला पुन्हा परत येत. ह्या व्यतिरिक्त तुम्ही कुठेही जा, कोणत्याही लोकात जा, आ ब्रह्म लोकांपर्यंत, असंही एका ठिकाणी भगवद्गीतेत म्हटलं, आ ब्रह्म. ब्रह्मपदापर्यंत जरी तुम्ही गेलात तरी तिथूनही परत फिरावंच लागतं. कारण ब्रह्म हे सुद्धा काय आहे? पद आहे. म्हणून ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तुकाराम महाराज म्हणतात. तेही पदच आहे. मुद्दा हा आहे की तुम्ही कुठेही जा, तेवढी ती पुण्याई संपली, पुण्याची करन्सी संपली की यावं परत इथेच लागतं. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. काय महात्म्य हे सांगतोय आपण, काय बघतोय याचं महात्म्य काय आहे या योग्याचं, की याला जे प्राप्त होतं ते असं आहे की आता तिथून पुन्हा परत फिरणेच नाही. हे महात्म्य आहे त्याचं. आणि म्हणून हे तर झालं विदेह मुक्तीबद्दल, देह पतनानंतर मिळणाऱ्या मुक्तीबद्दल. पण माऊली 480 क्रमांकाची ओळीत म्हणते तो शरीराची परिमहिमा, की तो दिसायला आपल्यासारखाच असतो. आपल्यासारखाच त्याला 2 वेळा भूक लागते, त्यालाही जेवावं लागतं, त्यालाही झोपावं लागतं. जीव परमात्म्याच्या ऐक्याला त्याच्या मनोवृत्तीचं येणं झालेलं असतं. थोडक्यात जीव ब्रह्मैक्य त्यांनी साधलेलं असतं. त्यामुळे तो जरी योगी देहधारीच तुमच्या माझ्यासारखा दिसत असला तरी तो एवढ्या मोठ्या महात्म्याला प्राप्त झालेला असतो. आणि हा आत्ताच्या वर्णनाप्रमाणे त्याचा शेवटचा जन्म थोडक्यामध्ये. आणि म्हणून 481 क्रमांकाची ओवी जिथे आपण मागच्याला येऊन थांबलो होतो, तिथे भगवंत म्हणतात आहे की अर्जुना, एवढ्याच करता, या करताच मी तुला नेहमीच म्हणतो आहे की काय, तू अंतःकरणापासून खरा योगी हो. असं भगवंताचं एक सांगणं अर्जुनाला. खरा योगी हो. हे सगळं सांगून झाल्यानंतर विशेष हे आहे या अध्यायाचं सुद्धा, या 47व्या श्लोकामध्ये जो आपण मागच्या वेळेलाच सुरुवात केली त्याच्या अभ्यासाला, त्या 47व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात योगिनाम अपि सर्वेषाम मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमो मतः. आणि याचा विचार करताना आपण अर्थ जो बघितला होता की माझ्या ठिकाणी संबद्ध झालेल्या चित्ताने श्रद्धायुक्त होऊन जो माझे भजन करतो तो तो सर्व योग्यांमध्ये देखील युक्ततम आहे असं भगवंत, असं माझं मत आहे असं वर्ण सांगतात.
आपण 11व्या अध्यायातला एक श्लोक बघितला होता. मत्कर्म कृन् मत्परमो मद्भक्त संगवर्जितः किंवा मय्यावेश्य मनोयमाम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेतास्ते मी युक्त तमो मतः. तिथे भगवंतांनी पुन्हा तीच म्हटलंय, माझं असं मत आहे की काय आहे तो युक्त तमो मतः, युक्त तम आहे. आणि इथे काय म्हटलं, युक्त तमो मतः. आपण काय शिकतोय, ही मार्मिकता आहे. ही जर निसटली ना हातातून, भगवंतांना कोणत्या प्रकारचा भक्त आवडतो भगवंत सांगतायत स्वतः. असं माझं मत आहे असं वर्ण म्हणतात. आणि एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, अनेक ठिकाणी भगवद्गीतेमध्ये असा उल्लेख येऊन गेलेला आहे. त्याचाही आपण विचार केला होता. आणि गीता दीपस्तंभचं गीता दीपस्तंभामध्ये अतिशय म्हणजे फक्त अर्थ आणि एक परिच्छेद असं एवढंच विवेचन काकांचं होतं. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा की जो आपल्याला जाणवतोच अभ्यास करताना, अभ्यासाला बसल्यानंतर, की गीतेमध्ये अनेक वेळा योग या शब्दाच्या वापरामध्ये संदिग्धता आहे, असं परमपूज्य काका म्हणालेत. संदिग्धता कशाला आहे, की योग किंवा योगी असं म्हटलं की त्याला एक विशिष्ट व्याख्या अशी देऊन चालत नाही. संदर्भ बघावा लागतो. या दृष्टीने संदिग्धता. कोणता अध्याय सुरू आहे, कोणता विषय सुरू आहे, काय मांडणी सुरू आहे. आणि छान लिहिल्या काकांनी की अगदी त्याच्यात प्रामाणिक मतभेदही होऊ शकतात. मतभेद असतील पण ते प्रामाणिक असतील. तो जो मांडणारा आहे त्याच्या अभ्यासाप्रमाणे, त्याच्या चिंतनाप्रमाणे, त्याच्या विचाराप्रमाणे तो वेगळा अर्थ लावू शकतो. त्यामुळे इथे जे शेवटचे 3-4 श्लोक आले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योगी जो शब्द आहे त्याच्यामध्ये वेगवेगळा अर्थ, पण एक सांख्य बुद्धियुक्त कर्मयोगी असा निष्काम कर्मयोगाच्या उपदेशाचा रोख लक्षात घेऊन परमपूज्य काकांनी तो अर्थ केलेला आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो श्लोक ज्याच्यामध्ये आपण आता विचार केला त्याच्यामध्ये श्रद्धावंत आणि निष्ठावंत भक्तियोगी किंवा भक्तयोगी सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ आहे हे भगवान श्रीकृष्णांनी आवर्जून सांगितलेले आहे. या बाबतीत मात्र कोणाचंही दुमतच नाही. इथे जी व्याख्या आहे युक्ततमाची, ती व्याख्या मात्र अगदी तीच आहे. त्याच्यामध्ये कुठेही संदर्भाप्रमाणे बदल होण्याची शक्यता नाही. इतकं त्याचं महात्म्य आहे. बघूया आपण याच्यावरच्या ओव्या बघूया, म्हणजे आपल्याला अजून अर्थ स्पष्ट होईल. अगा योगी जो म्हणजे तो देवाचा देव जाणीजे. माऊलींनी फार सुंदर वर्णन केलं. देवाचा देव, काय योग्याचं महात्म्य पहा. आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो, की अरे योगी ज्याला म्हणतात तो देवांचाही देव आहे आणि तो माझे सुख सर्वस्व किंबहुना माझे चैतन्य आहे असे जाणावे. तेथ भजता भजन भजावे, हे भक्ती साधन जे आघवे तो मीची जाहलो अनुभवे अखंडित. ज्या योग्याला भक्ती करणारा, भक्तीचा विषय आणि जी भक्ती साधने हे सर्व अभेदानुभवाने अखंड मीच झालो आहे. काय सांगणं चाललंय, हा जो योगी आहे त्याला काय झालंय, भक्ती करणारा, भक्तीचा विषय, भक्तीची साधनं हे सर्व अभेदच्या अनुभवाने तो अखंड मीच त्याला झालेला आहे. हे थोडक्यात काय सांगतात, भगवंत वरती ज्या योग्याचं वर्णन आहे त्याला ज्ञानोत्तर भक्तीचा एक छान शब्द आहे. हे अभेदाचं ज्ञान त्याला झालेलं आहे, हे झाल्यानंतरही तो माझी भक्ती करतो. हा जो यज्ञ आहे त्याचा आपण 5व्या अध्यायात वर्णन वाचलं होतं. यज्ञाचे बरेच यज्ञांचे प्रकार आले होते 5व्या अध्यायामध्ये, त्याचा अभ्यास झाला होता आपला. त्याच्यामध्ये सुरुवात त्या यज्ञांची करताना जो श्लोक आलेला आहे की ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. जे त्या अभ्यासाला उपस्थित होते त्यांना आठवत असेल की हे सर्वच त्याच्यासाठी ब्रह्म झालेलं असतं. हा ब्रह्मरूप यज्ञ तो योगी करत असतो.
ते यज्ञकुंड ही ब्रह्मच. त्या यज्ञकुंडात घालायची ती आहुती, तीही ब्रह्म. ती ज्या साधनांनी घालायची, ती सगळी साधनं ही ब्रह्म. ज्या मंत्र म्हणून ती आहुती द्यायची, ते मंत्र ही ब्रह्म. ते म्हणणारा ब्रह्म. त्याचा एक सुंदर बारकावा सुद्धा आपण तेव्हा बघितला होता, तुम्हाला आठवत असेल तर. मुद्दा असा की ह्या योग्याला हे सगळं असं अभिधानुभवाने अखंड मीच झालेलं असतं. आणि मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे, ऐसे नव्हे गाते साचे सुभद्रापती. सुभद्रापती अर्जुना. अर्जुना, मग त्याच्या आणि आमच्या प्रेमाचे स्वरूप शब्दाने सांगता येईल असे नाही. काय मौली वर्णन करतात. कारण प्रेमाचं वर्णन शब्दात करताच येत नाही. प्रेम, आनंद या ज्या गोष्टी आहेत त्यांना शब्द नसतात. इति परमपूज्य म्हणतात आहे. ते प्रेमाचे स्वरूप अगदी खरे, निर्दंभ, अकृत्रिम, प्रत्युपकाराची अपेक्षा न करणारे आणि निरुपचार असते. निरुपचार. इथे उपचारांना सुद्धा महत्व नाही. आपण बऱ्याच वेळा ती विदुराची कथा बघितलेली आहे. विदुरांच्या पत्नीची कथा पाहिलेली आहे. आठवत असेल तर भगवान गोपाळकृष्णांना घरी आल्यानंतर ती कसं स्वागत करते, किंवा रामकृष्ण परमहंस ते त्या काली मातेला फुलं व्हायच्याऐवजी स्वतःच्या डोक्यावरतीच फुलं वाहून देतात. उपचारानं महत्व उरलेलंच नाही आता. कोणत्या कंपनीची मी उदबत्ती लावतो, ती फुलं सगळ्यात महागाची मी कशी आणलेली आहेत. कर्माचा प्रांत. ह्याचं महत्व ज्याला वाटतं, करू नये का असं नाहीये, अजिबात नाहीये. असा उद्देशच नाही, असा उपदेशही नाही. करायचंच आहे. पण ते असेल तरच माझी पूजा होते, नाही तर कुठेतरी माझं ब्लड प्रेशर कमी जास्त होतं. असं जर होत असेल तर कर्माचा अधिकारी आहे. त्याच्या पुढे उपासना आहे, त्याच्या पुढे ज्ञान आहे. आणि आपण जे बोलतोय, ज्ञान झाल्यानंतर केलेल्या भक्तीबद्दल बोलतोय. इतके ते एकरूप होऊन जातात भगवंताच्या त्या प्रेमामध्ये, इतके बुडून जातात की आपण नक्की काय उपचार करतो आहे ह्याचंही भान त्यांना राहत. ते काही कोणीतरी बघावं, कोणीतरी फोटो काढावा, कोणीतरी व्हिडिओ काढावा, ह्याच्यासाठी मुद्दाम केलेलं ते नाटक नसतं. आणि म्हणून इथे शब्द काय आलेला आहे, निर्दंभ, अकृत्रिम. अशी कुठलीच कृत्रिमता तिथे आता नाही. असा जो ज्ञानी भक्त, त्याला 12व्या अध्यायात काय म्हणतात भगवंत, मी सारखं इतर ठिकाणी भगवंत तेच कसं सांगतात याच्यासाठी ते आणतोय सगळे संदर्भ. काय म्हणतात, मग याहीवरी पार्था माझ्या भजनी आस्था, तरी तया ते मी माथा मुकुट करी. कोण म्हणताय, भगवंत म्हणतात. काय म्हणतात, असा जो ज्ञानी भक्त आहे त्याला मी डोक्यावर घेऊन नाचतो. तयाचे माथा मुकुट करी. माझ्या माथ्यावरचा मुकुट तो असतो. इथपर्यंत भगवंतानी म्हणावं की ज्ञानी आहे, ज्ञान झालेला आहे संपूर्ण, माझ्याशी एकरूप झालेला आहे, तरी सुद्धा माझी भक्ती करतो आहे. आणि आपण मागच्या वेळेला बोललो होतो, एक नेहमीसाठी लक्षात ठेवायचं, नित्ययुक्त हा जो शब्द आहे, हाही भगवद्गीतेत बऱ्याच वेळेला आहे. नित्ययुक्त. आणि त्या संदर्भात आपण थोडं मागच्याला अपॉर्च्युनिटी कॉस्ट असं जरा आजच्या आधुनिक भाषेत ती संकल्पना मांडली, की भगवंताचं अनुसंधान सोडून मी जेव्हा इतर कुठल्याही गोष्टीचं अनुसंधान धरतो, माझं चित्त जेव्हा इथल्या इतर कुठल्याही गोष्टीमध्ये व्यग्र होतं, तेव्हा किती मोठी किंमत मी देत असतो. अशी ती संकल्पना आपण अपॉर्च्युनिटी कॉस्ट या नावाखाली मांडली होती. याचं भान मला सतत राहायला हवं. ठीक आहे, मी जे काही करतो आहे ते जर माझं कर्तव्य कर्म असेल, की ज्याच्यामध्ये मला लक्ष देणं भाग आहे, तर ती साधनच ठरते. जर मी ते योग्य पद्धतीने केलं तर, हाही विचार आपण केला होता. म्हणजे त्या निमित्ताने पुन्हा अनुसंधान त्याचंच राहतं. जरीही प्रत्यक्ष माझं लक्ष त्या कर्मामध्ये असलं, तरी ते जर मी फलाची आकांक्षा सोडून करत असेन, त्याच्यासाठी करत असेन, ते कर्मफल त्याला अर्पण करून करत असेन, तर त्या कर्माच्या माध्यमातूनही त्याचीच पूजा बांधल्या जाते. म्हणजे पुन्हा अनुसंधान चुकत नाहीये माझं. त्यामुळे प्रत्येक वेळेला
प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा माझ्या मनात कुठलेही विचार येतात, एक छान अजून एक मजेशीर विचार तुम्हाला सांगतो. आपल्याला रिअल इस्टेट हा शब्द माहिती आहे. शुद्ध मराठीतले शब्द आपल्याला खूप छान माहिती असतात. रिअल इस्टेट. आपण खूप बोलतो. न्यूयॉर्क, मॅनहॅटन काय आणि मुंबईचं काय, मुंबईचे काही भाग ज्यांना माहिती आहेत ते माहिती आहेत, की तिथली रिअल इस्टेट काय महाग आहे, काय महत्वाची आहे, प्राईम लोकेशन, प्राईम लँड वगैरे, वगैरे सगळे शब्द आपल्याला माहीत असतात. खरं सांगायचं झालं ना, सर्वात सर्वात महाग आणि सर्वात महत्वाची रिअल इस्टेट हे माझं अंतःकरण आहे विचार केला तर. विचार करा. माझ्यापुरती. ते मॅनहॅटनमधला तो ती जमिनीचा तुकडा कितीला विकला जातो याच्याशी माझा काय संबंध आहे? माझी जी रिअल इस्टेट आहे ती रिअल इस्टेट हे माझं अंतःकरण आहे. आणि ते मी इतकं सहज मोकाट सोडलेलं आहे, की त्यालाच तर परमपूज्य काका धर्मशाळा म्हणतात. कोणीही यावं, कितीही दिवस राहावं. वाटेल तेवढा घाण कचरा करावी आणि त्याची वेळ झाली की निघून जावं. असं जे धर्मशाळेचं पूर्वीच्या स्वरूप असायचं, तसं माझ्या अंतःकरणाचं स्वरूप झालेलं असतं, हेही माझ्या लक्षात येत नाही. रात्री झोपताना विचार करून पाहू शकतो आपण कधीतरी, की आज दिवसभरात कोणकोणते विचार माझ्या अंतःकरणात येऊन गेले, त्यातले किती उत्पादक होते आणि किती अनुत्पादक होते. प्रॉडक्टिव्ह थॉट्स, शुद्ध मराठी. हे मी का बरं बोलतो? हे नित्ययुक्त जे आहे ना, ही ही मार्मिकता आहे, हे वर्म आहे, हे जर सुटलं, तर साधना चुकली. मग तुम्ही साधनेच्या नावाने काहीही करा. आणि हाच जो एक हा जो भक्त आहे, हाच असाच भक्त भगवंतापर्यंत पोहोचतो, असाच भक्त भगवंताला प्रिय आहे, असं ते सातत्याने सांगतात. नित्ययुक्त. मत कर्म करून मत परमो मदभक्त संग वर्जिता, म्हणजे सातत्याने त्याचं मन मैयावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते. त्यांनी माझ्याच ठिकाणी ते मन अर्पण केलेलं आहे. तया एकवटलीय प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा हेची होय. काय बोलावं, भगवंताने काही ठेवलंच नाही आहे, की मगाशी आपण पाहिलं दयाचे मी माथा मुकुटकरी म्हणतात आहे, ते 12वे अध्यायात झालं. इथे म्हणतात आहे, माझ्याशी व त्याच्याशी एकरूप झालेल्या त्या प्रेमाला जर योग्य अशी उपमा पाहिजेच असेल, तर मी त्याचा देह व तो माझा आत्मा, अथवा तो माझा देह, मी त्याचा आत्मा, हीच उपमा योग्य आहे. इथपर्यंत भगवंतांनी म्हणावं, तरीही आपल्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही, कारण बाहेरची आवड संपतच नाही. विषय, विषय आणि विषय. बाहेरची ओढ. कारण अजूनही विषयात सुख मिळतं, इतकी जबरदस्त त्यात समज आहे, की विषय हवेच वाटतात. ते कळतच नाही, की ते काय BMMची आपली चिंतन मालिका सुरू आहे. त्याच्यामध्ये फार सुंदर मांडणी चालली, की तो आनंद कशाचा असतो? इच्छा संपण्याचा आनंद असतो. तो इच्छापूर्तीचा आनंद नसतो, असं ठणठणीत आपल्याला वेदांत शास्त्र सांगतं. हे सगळं बुद्धीच्या पातळीवर कळतं, पण ऐन वेळेवर आपली गाडी घसरतेच. आणि म्हणून सदैव बाहेर धाव, सदैव बाहेर धाव. नेहमीच गमतीने म्हणतो, की शुक्रवारची संध्याकाळ तर फारच परीक्षा पाहते आपली. कारण दुसऱ्या दिवशी 2 दिवस सुट्ट्या दिसत असतात समोर. काय काय योजना आपण बनवतो 2 दिवसाच्या. सगळं काही त्याच्यात कुठेही भगवंत कुठे आहे विचारावं कधी जरा स्वतः. कधीतरी मी असं म्हणतो का, की नाही पहिले माझी साधना, पहिले माझा अभ्यास, मग उरलेल्या वेळात जी बाकीची काही कामं असतील ती. असे कधी मी प्रधानक्रम बसवून घेतो का माझ्या आयुष्याचा? आणि तरी परमार्थाचा अभ्यास सुरूच आहे. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या. भगवंत त्या भक्ताच्या प्रेमाचं वर्णन करतायत, की जणू काही तो देह तर मी आत्मा किंवा मी आत्मा तर तो देह. आता हे रूपक आहे, वस्तुस्थितीने मी देह तो आत्मा हे रूपक आहे असं म्हटलंय. पण रूपकातही अभेदाने उपमानोपमेय भाव असतोच. किंवा जसे तसे या पदांचा अध्याहार घेऊन जसे देह आणि आत्मा तसे मी आणि तो एकरूप आहोत, अशी शुद्ध उपमाही येथे संभवते. रूपक आहे.
आत्मा आणि देह एक रूपक केलेला आहे. उपमानोपमेय भाव म्हणजे उपमान उपमेय भाव. ज्याच्यासाठी उपमा द्यायची उपमेय, ज्याची उपमा द्यायची उपमान, किंवा जसे तसे या पदांचा अध्यार. अध्यार म्हणजे आधार. आधार म्हणजे जसे तसे, जणू काही, असे जे शब्द असतात ना, ते जास्तीचे शब्द घालून घ्यावे लागतात वाक्यामध्ये अर्थ लावून घेण्याच्या दृष्टीने, त्याला अध्यार म्हणतात. तर जसं देह आणि आत्मा एक असा आपला समज असतो, आपली समज गृहीत धरून चाललेला आहे उपमा देणं, कारण देह आणि आत्मा एक नाही तर अख्खं वेदांतशास्त्र त्याच्यासाठीच आहे. त्यामुळे त्यातला फक्त तेवढा भाव आपल्याला घ्यायचा आहे, म्हणून त्यांनी म्हटलं की तेवढा तो उपमानोपमेय भाव तेवढा आपल्या त्या रूपकातला घ्यायचा आहे. त्यातलं जे अभेद आपल्याला वाटतं, हा देह म्हणजेच मी म्हणजेच आत्मा, तेवढा भाव त्यातला घेतलेला आहे. ऐसे भक्त चकोर चंद्रे बोलिले गुणसमुद्रे त्रिभुवनैक नरेंद्रे संजयो. आता पुन्हा भगवद्गीतेत नाही आहे, पण माऊलींनी संजयाला आणलंय पुन्हा मध्ये, की याप्रमाणे भक्तरूपी चकोरास अमृत देणारा चंद्र, सद्गुणांचा सागर आणि त्रैलोक्याचा एकमेव राजा अशा त्या श्रीकृष्णाने सांगितले, असे संजय धृतराष्ट्रास म्हणाला. ते मध्ये मध्ये कोण कोणाला सांगतंय हे पण स्मरण होण्याच्या दृष्टीने पाहिजे ना, एक कथा कोण कोणाला सांगतंय. तेथ आदिलापासून पार्था ऐकिजे ऐसीची आस्था दृणावली हे यदुनाथा भावो सरले. त्यावेळी पूर्वीपेक्षाही अधिक ऐकावे अशीच अर्जुनाला इच्छा दुप्पट झाली, हे श्रीकृष्णाच्या लक्षात आले. ह्यावरून आपल्या लक्षात असं आलं असेल की पुढच्या अध्यायाची नांदी आपल्याला ज्ञानेश्वर महाराज करून देतात आहे. टीकाकाराचं ते कामच असतं ते, की आता आपल्याला हळूहळू पुढच्या अध्यायाकडे आपली गाडी जाते, आणि पुढच्या अध्यायामध्ये 6वाच अध्याय आहे. पुढच्या अध्यायामध्ये भगवंत काय बोलले आहेत, का बोलले आहेत, त्याचं एक थोडंसं सुतोवाच महाराज इथे करून देत आहेत, की अर्जुनाला इच्छा दुप्पट झाली हे श्रीकृष्णाच्या लक्षात आले. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की सावियाची मनी संतोषला जे बोला आरिसा जोडला तेणे हरिखे आता उपलवला निरूपील. आणि सहजच मनात प्रसन्न झाला, कारण आपल्या बोलण्याचे यथार्थ प्रतिबिंब ग्रहण करणारा जणू हा अर्जुन आरसाच लाभला आहे, अशा त्या समजुतीच्या हर्षाने हर्षित झालेले श्रीकृष्ण आता निरूपण करणार आहे. भगवंत, संत, सद्गुरू हे जेव्हा काही बोलतात, कारण त्यांचं बोलणं यथार्थ असतं, तेव्हा ते प्रतिबिंब ग्रहण करणारा आपण सुद्धा अर्जुनासारखा आरसा होणं फार महत्वाचं आहे. परमपूज्य काका म्हणतात, बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात लोक, पण त्या प्रश्न विचारण्यातच कळतं की मला किती माहिती आहे हे सांगण्याचा उद्देश असतो प्रश्न विचारणाऱ्याचा. प्रश्न विचारण्याच्या निमित्ताने 15 मिनिटं त्यांचं प्रश्न विचारणंच चालू असतं. का? कारण मला एवढं सगळं माहिती आहे, मला आता फक्त एवढंच हवंय म्हणून तुमच्याकडे आलो, हे सांगायचं असतं त्याच्यामध्ये विशेषतः. ज्याला खरं काही समजून घ्यायचं असतं ना, तो ऐकण्यासाठी जास्त वेळ असेल. बोलण्याच्या ओघामध्ये ते बोलत असताना त्यातल्या 4 गोष्टी मलाही माहिती असतील, चांगली गोष्ट आहे, वाईट काहीच नाही. पण एक असं काहीतरी वाक्य त्यांच्या मुखातून येऊन जातं की जे माझ्या आयुष्याचं कल्याण करून जातं. आणि त्या शब्दांची वाट पाहण्या एवढा सत्वगुण माझ्याजवळ असला पाहिजे. इतका माझा रजोगुण काम करतो ते ऐकत असताना सुद्धा, की इतकी घाई होते, हो हे मला माहिती आहे, हो पुढे सांगा, पुढचं सांगा, हे तर मलाही माहिती आहे, पुढचं सांगा. अरे थांब, जरा थांब. तुला जे माहिती आहे ते एका विशिष्ट पातळीवरचं माहिती आहे, ते जास्त सूक्ष्मात जातात, पण तेवढाही सत्वगुण माझ्याजवळ नसतो. प्रश्न विचारल्यानंतर समोरच्याचं उत्तर पूर्ण होईपर्यंत आणि त्यांनी विचारेपर्यंत, की आता कळलं का तुला, झालं का तुझं समाधान, तोपर्यंत
न बोलण्याचा सुद्धा सत्वगुण माझ्याजवळ नसतो. इतका तो रजोगुण मला किती परीने छळत असतो हे माझं मला कळतच नसतं. आणि रजोगुण का म्हणायचा? कारण मला हे माहीत आहे, ही सांगण्याची खुमखुमी जी आहे, हे रजोगुणाचं देणं आहे मला. म्हणजे ज्यांच्याकडून ऐकल्यानंतर माझं कल्याणच होणार आहे, अशा ठिकाणी सुद्धा जर मी ऐकू शकत नसेन, तर इतर ठिकाणी माझी काय गती असेल, आपण कल्पना करू शकतो. पण असं अर्जुनाचं नाही, हे भगवंतांना माहिती आहे, की जसा सूर्य जितका प्रकाशित आणि स्पष्ट, तितकं प्रतिबिंब घेणारा अर्जुन हा आरसा आहे. आणि याचं वर्णन अनेक वेळा आलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. आणि ह्याच्यामुळे काय होतं, हर्षित होतात श्रीकृष्ण, आणि ते आता पुढचं निरूपण करणार आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम. केलाय विचार आपण, होऊन गेलेला श्लोक. तो प्रसंग आहे पुढा, जेथ शांत दिसेल उघडा, तो पालवी जेल मुडा प्रमेय बीजाचा. तो निरूपणाचा प्रसंग पुढच्या अध्यायात आहे, ज्याच्यात शांत रस स्पष्ट दिसेल, माऊली म्हणतात. आणि तो अध्यायरूपी मुडा मोकळा करून त्यातील प्रमेय बीजांची श्रोत्यांच्या कानात पेरणी करून आता त्यांना अंकुरित करण्यात येईल. ते आताच्या ऐवजी आत पाहिजे बहुतेक, कारण आता श्रोत्यांच्या कानात पेरणी केल्यानंतर आत त्यांना अंकुरित करणे. काय माऊलींचं वर्णन आहे पहा, सुंदर, फारच सुंदर. प्रमेय बीजांची श्रोत्यांच्या कानात पेरणी करून. आता इथे अर्थातच कानात याचा अर्थ आपण मनात करून घ्यायचं, पुढे येणारच आहे, कारण अंकुरित ते होणार आहे ते अंतःकरणात होत असतं, कानाच्या माध्यमातून. जे सात्विकाचे नि वडपे गेले आध्यात्मिक खरपे, सहजे निरोळले वाफे चतुर चित्ताचे. म्हणून तो दृष्टांत पुढे सुरू ठेवलाय. कारण शांत रसाचा वर्षाव करून, आता जो पाऊस पडतो पीक अंकुरण्यासाठी, ते पाऊस म्हणजे जणू काही हा शांत रस आहे. आणि त्या सात्विक रसाच्या वर्षावाने देहेंद्रिय मनबुद्धी रूपी शेतातील पापक्रिया, पापवासना, पापविचार यांचा वृक्षपणा जाईल, आणि चतुर चित्तांचे वाफे सहजच तयार होतील. सुरुवातीला उन्हाळ्यामध्ये जी जमीन तापून वृक्ष झालेली असते, कठीणपणा आलेला असतो, माऊलींनी एक सुंदर रूपक पुन्हा आपल्यासमोर ठेवलाय, की ती जणू काही ती पापक्रिया, पापवासना, पापविचार यांचा तो वृक्षपणा आहे, तो निघून जाईल आणि एक वाफा तयार होईल. वाफ्यामध्ये असं पाणी साचून, वाफा त्याच्यासाठी करतात, पाणी मिळावं त्या बिलास, ते ओलावा राहावा त्या जमिनीमध्ये, या दृष्टीने. परी अवधानाचा वापसा, हे सगळं ठीक आहे. माऊली म्हणते, समोर त्यांच्यासमोर श्रोते बसले, आपण कल्पना करू शकतो. ज्ञानेश्वर महाराज बोलतायत, निवृत्तीनाथ महाराज बसलेले आहेत, सद्गुरू आहेत, त्या काळचे मोठमोठाले संत महंत पासून अगदी अडाणी भाविकांपर्यंत म्हणूया, सगळ्या प्रकारचे लोक त्याच्यामध्ये आहेत. त्यांच्यासमोर ते बसल्यात, बोलतायत की परी अवधानाचा वापसा लाभला सोनया ऐसा, म्हणून पेरावया दिवसा श्री निवृत्तीसी. त्यावर पुन्हा श्रोत्यांचा अवधानाचा सोन्यासारखा वापसा लाभला, म्हणून श्री निवृत्तीनाथांना सिद्धांतरूपी बीज पेरण्याची प्रबळ इच्छा झाली. कोणाला झाली इच्छा म्हणतात आहे महाराज, हे महत्वाचं आहे. मला झाली असं म्हणत नाहीत. कोणाला झाली म्हणतात आहे, निवृत्तीनाथांना झाली इच्छा, त्यांना झाली. मग माझी भूमिका काय, लगेच पुढे सांगतात 492 मध्ये, ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे, माथा हात ठेविला ते पुढे, बीजची वाईले. ज्ञानदेव म्हणतात की सद्गुरूंनी मला कौतुकाने चाडे केले, माझ्या मस्तकावर हात ठेवला, आणि जणू तोच उघडपणाने बीजरूप झाला. चाडे
याचा अर्थ बी पेरण्याकरता एक पाभरीवर एक लाकडाचं पात्र असतं, त्याला चाडे असं म्हणतात. म्हणजे त्याच्यामधनं ती बी अशी छान एका ओळीत त्या पेरल्या जाव्या असं. निवृत्तीनाथांनी आपणास हे चाडे बनवून सिद्धांतरूपी बीज आपल्या अंतःकरणात पेरले, असं कोण म्हणताय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि मी काय म्हणतो? ज्ञानेश्वरीवर माझी कमांड आहे. प्रत्येक ओळीमध्ये शिकायला मिळतं. मी तुम्हाला सांगतो, ते टिपण्याची जर वृत्ती असेल, माझ्यासारखा ज्ञानेश्वरीवर बोलणारा दुसरा तुम्हाला सहसा सापडणार नाही. माझी भाषा म्हणजे बोलण्याचं सुद्धा पाप घडतंय माझ्याकडून. गंमत सांगतो, खरं सांगतो प्रामाणिकपणे. कारण ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज स्वतःला काय म्हणतात आहे, स्वतःकडे कोणती भूमिका घेतात आहे? चाडे. मी तर फक्त ते पात्र आहे हो. तुमच्या अंतःकरणामध्ये योग्य पद्धतीने बीजारोपण होण्यासाठी जे पात्र वापरलं जातं शेतामध्ये, तसं ते पात्र फक्त मी आहे. एवढी भूमिका ज्ञानेश्वर महाराजांनी, यांनी एवढी प्रचंड सुंदर, प्रचंड मोठी आणि अतिशय सुंदर ज्ञानेश्वरी सांगितली, ते स्वतःकडे ही भूमिका घेत असतील, आपण कोणती भूमिका आपल्याकडे घ्यावी? कसं चुकत जातं पहा. जगाची धाकुटे होई जे तई जवळीक माझी, आहे ज्ञानेश्वरीमध्ये पण एका ठिकाणी. ते धाकुटं व्हायलाच मी तयार नाही. प्रपंचातले तर होतेच, आता परमार्थातले पण येऊन बसले. त्यामुळे माझं काय, शुद्ध मराठीत साईज वाढतच चाललेली आहे. धाकुटं व्हायलाच तयार नाही. आणि भगवंत म्हणतात त्याच्याशिवाय जवळीकच नाही आहे माझ्याशी तुझी. पण तेच तर आहे ना, भगवंताशी जवळीक थोडीच मला पडलेली आहे. मला हे बाकीचं हवं आहे सगळं. रामकृष्ण हरी. असं झणझणीत अंजन घालणाऱ्या या ओव्या असतात की ज्ञानेश्वर महाराज स्वतःकडे चाड्याची भूमिका घेतात, आणि मी मात्र पोपटपंची करणारा ज्ञानेश्वरीवरती काहीतरी किती अहंकाराने फुलून जातो, हे शिकायचं याच्यातून. म्हणून येणे मुखे जे जे निगे, ते संतांच्या हृदयी साचची लागे, हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जे. म्हणून माझ्या मुखातून जे जे निघेल, ते ते संतांच्या हृदयात सत्यत्वाने जाऊन भिडेल. आता स्वतःकडेच चाडाची भूमिका घेतल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांना किती आत्मविश्वास आला आता पहा. कारण माझ्याकडे काम काय आहे, फक्त चाडाच आहे ना. बी पेरणारे कोण आहेत? बी पेरणारे कोण आहेत? प्रत्यक्ष प्रत्यक्ष माझे सद्गुरू आहेत. आणि सद्गुरूंनी पेरलेलं ही बीज असल्यामुळे काही आश्चर्य होणार नाही की ते संतांच्या हृदयात सत्यत्वाने ते जाऊन भिडणार आहे. आता ह्याच्यातही ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांच्या मिखा लक्षात आल्या पाहिजे. कोणत्या? संतांच्या हृदयात. आपण आपला विचार करायचा, माझ्या हृदयात ते सत्यत्वाने भिडतंय का जाऊन? का शुक्रवारची रात्र गेली की शनिवारी मला पूर्णपणे विस्मरण होत आहे? असं असेल तर माझं हृदय अजून संतांचं हृदय झालेलं नाही, त्याच्या जवळपासही नाही. अशी सतत स्वतःची परीक्षा करत राहायचं एक साधक म्हणून. तिथे ते सत्यत्वाने जाऊन भिडेल. आणि एक गमतीशीर विचार तुम्हाला सांगतो. महत्वाचा नाही फारसा, पण छान आहे, की जसं इथे ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांना सगळं श्रेय देतात आहे, बरोबर आहे, सद्गुरू म्हणून. आता कल्पना करा, निवृत्तीनाथ महाराजांनी कोणीतरी सद्गुरू आहेतच ना. ठीक आहे, त्यांनी ज्ञानेश्वरी नसेल सांगितली, पण जेव्हा केव्हा बोलण्याचा प्रसंग आला असेल, त्यांनी त्यांच्या सद्गुरूंना श्रेय दिलेलं असणार आहे, की हे माझं नव्हे, हे त्यांचं. ते सद्गुरू आहेत ना. आलं असेल गाडी कुठे चालली आहे. किती छान आहे हे विचार केला तर, की असं सद्गुरूंना जेव्हा आपण श्रेय देतो आणि मात्र भवसव्य साचीन असं स्वतःकडे भूमिका घेतो, या चाडाची भूमिका घेतो, असं आपल्या सद्गुरूंना, मग त्यांनी त्यांच्या सद्गुरूंना आणि त्यांच्या सद्गुरूंना, गाडी कुठे जाणार आहे? सदाशिव समारंभा. जिथून सुरुवात झाली तिथेच जाणार आहे गाडी पुन्हा. म्हणजे ते शेवटी कुठे जाणार आहे? एकतर
भगवान शंकर किंवा भगवान विष्णू, जी कोणती आपण गुरु परंपरा मानतो त्याप्रमाणे. अस्मद आचार्य पर्यंत. हे किती छान विचार आहे पहा. कारण मुळात ज्ञान तिथूनच आलेलं आहे ना. परमपूज्य काका नेहमीच म्हणतात, चोरीचा माल आहे. चोरीचा माल हा नेहमी वाटूनच खावा लागतो, तर तो पचतो की नाही. गमतीचा विषय. पण किती छान आणि स्वच्छ भूमिका आहे. माझ्या सद्गुरूंचा आहे. थोडक्यात माझं नाही हे महत्वाचं. तो नकोच आहे, तो अहंकार मला नको आहे, कारण तोच अहंकार पुन्हा आपण कोणती किंमत देतोय त्याच्यासाठी. आता ही भक्तीची भाषा आहे, थोडं वेदांताच्या भाषेत बोलायचं तर निष्कर्मम ब्रह्म. नेहमीच आपण पाहतो निष्कर्मम ब्रह्म व्याख्या आहे. तद्विषय विचार परिनिष्पन्नम ज्ञानम नैष्कर्म्यम आणि तद्रूपा सिद्धी. पुढचं सोडून देऊ, पण निष्कर्मम ब्रह्म एकदा नीट ठरवा स्वतःच्या मनाशी की मी कोण आहे, मी ब्रह्म आहे का मी करता आहे. बोलायचं इकडे एक, मी ब्रह्म आहे, मी येऊ आहे, मी तेव्हा आहे, मी सद्घन चितघन आनंद घन वगैरे वगैरे, ते सगळं पाठ असतं मला. पण कर्माचा करते म्हणून सोडायला मी अजून तयार नाही. मग मी करता आहे का मी निष्कर्म ब्रह्म आहे. जर मी ब्रह्म असेल तर ते तर निष्कर्म आहे, ते तर काहीच करत नाही, आणि मी स्वतःला करता समजतो. प्रत्येक गोष्टीचं करतेपणा घ्यायला मी तयार, आणि म्हणून मग भोगतेपणा घ्यावाच लागतो, नियमच आहे तो. म्हणून सुखदुःखाचे हेलकावे, जीवन चालूच आहे. खूप महत्वाच्या आहेत या गोष्टी. हे सगळं ऐकल्यानंतर नेहमीप्रमाणे श्रोते म्हणाले, हे रूपक असू दे, श्रीकृष्ण अर्जुनाला जे बोलले ते सांग. ज्ञानेश्वर महाराजांचं नेहमीची ती गंमत. परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हे साटोवाटी घ्यावे चित्ताची या. त्यावर्षी ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की हो, मी ते अवश्य सांगेन, पण ते शब्द मनाच्या कानाने ऐकावे. मगाशीच आपण म्हणून कानाचा अर्थ मन असं केलं, आणि ती पेरणी जी होणार आहे ती मनामध्ये, अंतःकरणामध्ये होणार आहे. त्यामुळे मनाच्या कानाने ऐकावे, बुद्धीच्या डोळ्यांनी पाहावे, व वक्त्याला चित्त देऊन त्याच्या बदली ते शब्द घ्यावे. काय सुंदर माऊलींचं वर्णन आहे. मनाच्या कानाने ऐका म्हणजे काय, ऐकतो पण ऐकत नाही, हे जे आपण बोलतो की नाही आपल्या मुलांच्या बाबतीत. तो ऐकतो आहे. काका, परमपूज्य काकांचं उदाहरण आहे. काका म्हणतात, ऐकत कसं नाही, कान नाही का त्याला. आहे. बहिरा आहे का तो, नाही. ऐकू येत नाही का त्याला, येतं ना. मग ऐकत नाही म्हणजे काय, म्हणजे तसं वागत नाही, असा त्याचा अर्थ. तसं मनाच्या कानाने ऐकावे म्हणजे तसं वागण्याचा प्रयत्न करावा, बुद्धीच्या डोळ्यांनी पाहावे म्हणजे त्याच्यावर विचार करावा, त्याच्यावर चिंतन करावं, साधक बाधक विचार, आणि मग वक्त्याला चित्त द्यावं, आणि त्याच्या बदली काय घ्यावं, शब्द घ्यावे. काय घ्यायचं असतं बोलण्यातलं, शब्द. शब्द म्हणजे वक्तव्य घ्यायचं असतं. एक वक्ता असतो, परमपूज्य काका म्हणतात, त्याचं व्यक्तिमत्व असतं आणि त्याचं वक्तृत्व असतं. वक्ता आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, वयाने लहान आहे की मोठा आहे, माझ्या गावचा आहे का माझ्या गावचा नाही, माझा आवडता आहे का माझा आवडता नाही, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, जब्बा पायजामा घालून बोलतो का पॅन्ट शर्ट घालून बोलतो, कुंकू लावतो किंवा टिकली लावते का नाही लावत, त्याचं वक्तृत्व कसं आहे, शुद्ध मराठीत बोलतो म्हणजे इंग्लिशमध्ये बोलतो की मराठीत बोलतो. ह्या गोष्टी गौण आहेत. मुद्दा तो सुरू आहे. त्यामुळे ऐकताना नेहमी लक्षात ठेवावं की ठीक आहे, थोडंसं आपलं एक स्वाभाविक प्रवृत्ती असते ह्या सगळ्या गोष्टी तपासण्याची. आपल्याला तपासण्याची, दुसऱ्यांची तपासण्या करायची आपल्याला सवयच असते. कसा दिसतो, कसा बोलतो बघूया, कशी बोलते ऐकू ते आता खरं. माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे का माझ्यापेक्षा कमी माहिती आहे, या अशा भूमिकेतून आपण जेव्हा ऐकायला जातो कोणाचं, काका म्हणजे सगळं बाजूला ठेवावं. त्या वक्त्याला बाजूलाच काढावं तिथून. त्या वक्त्याला महत्वच नाही. त्या वक्त्याच्या माध्यमातून जे शब्द माझ्या कानापर्यंत पोहोचतात,
हा, त्यातलं काय घ्यावं, निरक्षीर विवेक ज्याला म्हणतात, तेवढा माझा अभ्यास असला पाहिजे. पण ह्या ज्या बाकीच्या अनुषंगिक गौण प्रासंगिक गोष्टी आहेत, त्यांनी ते जे वक्तव्य आहे त्याच्यामध्ये भेसळ होऊ देऊ नये त्याच्यामध्ये. आणि प्रत्येकच आपल्याला माहिती आहे, प्रवचनामधनं म्हणा, प्रत्येक वेळेला आपण जेव्हा असं काही ऐकतो तेव्हा एक काहीतरी असं मिळून जातं की त्याने माझ्या आयुष्याची दिशा बदलून जाते. तेवढं ते एक घेण्यासाठी एक तासभर प्रवचन ऐकावं लागतं, लक्षपूर्वक. आणि त्याच्यात चित्त एकाग्र तेव्हाच होऊ शकतं जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतो, अनुषंगिक, प्रासंगिक, गौण. आणि प्रधान गोष्ट काय आहे, तर तो वक्तव्य. नाही तर मग आहे अंतःकरण भलत्याच गोष्टीत चिरतं. कारण हा असा असा आहे, ही अशी अशी आहे, आता ती मला काय सांगणार. इथूनच जेव्हा मी सुरुवात करतो श्रवणाला माझ्या, काय घेणार आहे मी त्याच्यात. माऊली म्हणतात, वक्त्याला चित्त द्यावं आणि त्याच्याबदली शब्द घ्यावेत. अवधानाची नि हाते नेयावे हृदया आतवते, हे रिजवीतील आयणिते सज्जनाची ये. हे शब्द अवधानाच्या हाताने हृदयाच्या आत न्यावेत आणि हे सज्जनांच्या चातुर्याची करमणूक करतील. हे स्वहिताते निवविती, परिणामाते जीवविती, सुखाची वाहती लाखोली जीवा. माऊली म्हणते, हे शब्द स्वकल्याणाला शांत करतील, मोक्ष फलाला जागवतील आणि जीवाला सुखाची लाखोली वाहतील. आपल्याला शिव्यांची लाखोली माहीत असते ना, पण माऊली म्हणते जीवाला सुखाची लाखोली वाहतील म्हणजे काय, सुखरूप करतील. आता अर्जुनेसी श्री मुकुंदे, नागर बोलिजेल विनोदे, ते वोविये चेवनी प्रबंधे सांगेन मी. वोवियोचेनी प्रबंधे सांगेन मी. त्या श्रीकृष्णाने अर्जुनास विनोदाने सुंदर भाषेत जे सांगितले तेच मी ओवी छंदात ग्रथित करून सांगेन. माऊलींनी स्पष्ट इथे उल्लेख केलेला आहे, मी ओवी छंदामध्ये वोवियेचेनी प्रबंधे. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां श्री शंकर यथार्थिकृते ज्ञानेश्वरी भावदर्शने षष्ठोऽध्यायः. परमपूज्य खंदारकर महाराजांच्या विवेचनाला इथे पूर्णविराम मिळतोय. त्यांचे आपण स्मरण करू, त्यांनाही नमस्कार करूया. आणि हे 47 श्लोक आणि 497 ओव्या असलेला हा जो 6वा अध्याय आहे, त्याची इथे समाप्ती होते. उरलेली जी काही 7-8 मिनिटं आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये आपण एक धावता आढावा पहिल्या श्लोकापासून तर शेवटच्या श्लोकापर्यंत घेऊया, म्हणजे आपल्याला एक 6व्या अध्यायाचा चित्रपट आपल्या नजरेसमोरून सरकून जाईल. संकल्पाचा म्हणजे फलाचा त्याग करून माझे ठिकाणी चित्त एकाग्र करण्याच्या योगाचा हा जो प्रवास आहे तो भगवंतांनी आपल्याला या अध्यायामध्ये दाखवलेला आहे. आत्ताच आपण तो शेवटचा श्लोक पाहिला. कोणता? माझ्या ठिकाणी चित्त एकाग्र करणारा जो भक्त तो काय आहे, युक्ततम आहे असं भगवंत म्हणाले. असा हा प्रवास या अध्यायामध्ये आपण बघितला. श्लोक 1 आणि 2 त्याच्यामध्ये कर्मयोगाची संन्यासत्वाने आणि योगत्वाने स्तुती केली आहे. आठवत असेल तर योगारूढस्य तस्यैव शमः कारण उच्यते वगैरे हे सगळं जे वर्णन आहे. तिसऱ्या योगामध्ये योगाचं बहिरंग साधन म्हणून कर्मयोगाचा उल्लेख व कर्मयोगाची कालमर्यादाही सुचवली. हा जो श्लोक म्हटला तो त्याचा श्लोक होता. योगारूढस्य तस्यैव शमः कारणम उच्यते हा जो श्लोक होता, अर्धचरण म्हटलं मी तिसऱ्या श्लोकाचं. त्याच्यामध्ये कर्म कुठे संपतं नव्हे संपायला पाहिजे याचा उल्लेख केला. आठवत असेल तर आपण बोललो होतो त्याच्याबद्दल,
की ज्याला योगारूढ होण्याची इच्छा आहे त्याच्यासाठी काय आहे? कर्मफल त्याग. फलाचा त्याग करून केलेलं कर्म हेच त्याचं साधन आहे, असं भगवंत म्हणाले. पण जो योगारूढ झालाय त्याच्यासाठी आता शम कारण उच्यते. शम म्हणजे कर्माचा पूर्णतः त्याग हेच त्याचं साधन. त्याची कालमर्यादा सुचवली. 4थ्या श्लोकामध्ये योगारूढाचं लक्षण म्हणून संकल्प त्यागाचा उल्लेख भगवंतांनी केला. 5 आणि 6 क्रमांकाचा जो श्लोक होता त्याच्यामध्ये स्वतःचा मित्र आणि शत्रू आपण कसे आहोत हे हा अध्याय खूप गोष्टी शिकवून जातो आपल्याला. आपणच आपले मित्र आणि आपणच आपले शत्रू. ज्यांनी स्वतःचं चित्त आवरलेलं आहे तो स्वतःचा मित्र, आणि ज्याचं चित्त स्वैर आहे तो स्वतःचा शत्रू. आपण आत्ता तेच वेगवेगळ्या भाषेमध्ये, मी रिअल इस्टेट, अपॉर्च्युनिटी कॉस्ट, आजकालच्या संकल्पना वापरून तेच सांगणं सुरू आहे. आपण एकदा याच अध्यायाच्या संदर्भात बोललो होतो की बंदिस्त जीवन पद्धती असावी, असं आपण पूज्य काका म्हणतात. साधकाची जीवन पद्धती कशी असली पाहिजे? बंदिस्त असली पाहिजे, स्वैर नसावी. तरच या गोष्टी शक्य होतात. परमार्थ म्हणजे अमूलाग्र जीवन पद्धतीत केलेला बदल आहे. तरच परमार्थ जे मला देऊ पाहतो ते घेण्याचं सामर्थ्य मला प्राप्त होतं. त्यामुळे मीच माझा मित्र किंवा मीच माझा शत्रू हे शिकवणारा हा आपल्याला अध्याय आणि त्याचा 5 आणि 6 क्रमांकाचा श्लोक. 7 ते 9 या श्लोकांमध्ये योगाची लक्षणं येऊन गेलेली आहेत. पुढे 10 ते 15 हे जे श्लोक आहे त्याच्यामध्ये योगासाठी बाह्य वातावरण अनुकूल कसं असावं, आठवत असेल तर तिथे भूमी कशी असावी, आसन कसं असावं, बैठक कशी असावी, हे सगळं वर्णन आपण शिकलो होतो. कोणत्या पद्धतीचं आसन असावं, चैलाजिन कुशोत्तरम, हे सगळे शब्द आपल्याला आठवत असतील. हे सगळं वर्णन तिथे आलेलं आहे आणि तिथे मोक्षफलाचा उल्लेखही त्याच्यामध्ये येऊन गेलेला आहे. पुढे 16 आणि 17 हे जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये ध्यानयोग कोणाला शक्य होईल व कोणाला होणार नाही, आणि त्यासाठी अनुकूल आहार आणि विहार कसा असला पाहिजे. जसं मगाशी समम काय शिरो ग्रीवम हे आपण बघितलं, आसन कसं असावं, तसं न चाती स्वप्नशीलस्य जागृतो नैव च अर्जुन, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, हे जे सगळं वर्णन, कोणाला तो ध्यानयोग साधू शकतो, त्याची झोप त्यांनी किती घ्यावी, त्याचा आहार त्यांनी कसा असावा, त्याचा विहार कसा असावा, हे सगळं वर्णन आपण त्याचा अभ्यास केला होता. 18 आणि 19 मध्ये चित्त निग्रहाचं वर्णन, आणि चित्त निग्रहाच्या वर्णनासाठी एक सुंदर स्थिर ज्योतीची उपमा तिथे आपण आली ती. यथा दीपो निवातस्थो निंगते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युंजंदो योगमात्मना, अशा तो श्लोक. एक स्थिर ज्योती निर्वात पोकळी, म्हणजे इथे वारा नाही आहे, पोकळीचा अर्थ वारा नसलेला असं, ती तिथे ज्योत कशी स्थिर राहते, अत्यंत स्थिर असते. तुम्ही कधी ती ज्योत बघितली असेल तर. तिला ज्योतीचीच उपमा का दिली, स्थिर असलेल्या दगडाची का दिली नाही, हा सगळा विचार आपण तेव्हा केला होता. चित्त निग्रहाचं वर्णन 18 आणि 19. पुढे 20 ते 23 हा जो श्लोक, त्याच्यामध्ये परमयोगाच्या आचरणाने निरतिशय सुखाचा लाभ असं फल तिथे सांगितलं आहे. कारण दुःख संयोग वियोग योग संज्ञितम, योगाची व्याख्या केली भगवंतांनी त्या श्लोकामध्ये. दुःखाच्या संयोगाचा वियोग होतो या योगाच्या माध्यमातून. पुढे 24 आणि 25 मध्ये योगाचा परम विधी सांगितलेला आहे. तर 26 मध्ये या विधीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेचा उल्लेख, की मी ध्यानाला बसल्यानंतर माझं जे चित्त जिथे जातं तिथून ते ओढून परत आणायचं आणि पुन्हा एकाग्र करायचं, आठवत असेल, हा विचार आपण तेव्हा तिथे केला होता. 27 ते 28 मध्ये ह्या परमविधीने ब्रह्मसुखाचा अनायसे लाभ कसा होतो, म्हणजे थोडक्यात त्याच्यासाठी स्वतंत्र प्रयत्न करावे लागत नाही, असा उपदेश भगवंतांनी तिथे केला. 29 आणि 30 हे जे श्लोक, त्याच्यामध्ये योगाच्या द्वारे प्राप्त होणाऱ्या अद्वैत स्थितीचा उल्लेख.
समम पश्यती योगिनम. त्याला मीच सर्वत्र कसा दिसतो हे सगळं वर्णन. 31 ते 32 हे जे श्लोक, त्याच्यामध्ये भगवंताला मान्य अशा परमश्रेष्ठ योग्याची लक्षणं तिथे येऊन गेलेली आहेत. आणि 33 आणि 34 हे जे श्लोक आहे, त्याच्यामध्ये अर्जुनाने आपल्या सर्वांची समस्या म्हणजे आपल्या मनाच्या चांचल्याबद्दल प्रश्न विचारले आहे. मनश्चंचलम हि कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम, अर्जुन म्हणतो. आणि त्याला उत्तर देताना भगवंतांनी 35 आणि 36 क्रमांकामध्ये काय सांगितलं? चित्तस्थैर्यासाठी कशाची गरज आहे? अभ्यास आणि वैराग्य, असा भगवंतांचा उपदेश. अभ्यासेने तू, अभ्यासेन वैराग्य. 37 ते 39 योगभ्रष्टाच्या गतीविषयी अर्जुनाची शंका. म्हणजे अर्जुन आधी काय म्हणाला होता, की तुम्ही सगळं छान मला सांगितलं, मान्य आहे, पण ते मला त्याचा अनुभव कधी असं वाटत नाही. का? कारण माझं चित्त अत्यंत चंचल आहे, अजिबात एकाग्र होत नाही. त्याच्यावर भगवंतांनी त्याला अभ्यास आणि वैराग्य हे उपाय सुचवले. मग हे झाल्यानंतर अर्जुनाच्या मनात शंका तरी सुद्धा आली, की हे सगळं केलं मी ठीक आहे, पण समजा काय आपल्या भाषेत पुन्हा माझं काम व्हायच्या आत जर आटोपला कार्यक्रम, तर काय? तर हे 37 ते 39 मध्ये या योगभ्रष्टाच्या गतीविषयी अर्जुनाची शंका आणि हा प्रश्न. आणि मग 40 ते 45 हे जे 5 श्लोक, त्याच्यामध्ये भगवंतांनी फार सुंदर आश्वासन अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना दिलेलं, की असा जो योगभ्रष्ट असतो, की ज्याचा देह या जन्मात संपतो, त्याला अंतिम अनुभव येण्याच्या आधी त्याला कधीही दुर्गती प्राप्त होत नाही. मग तो पुढे शुचिनाम श्रीमताम गेही योग भ्रष्टो विजायते वगैरे सगळं वर्णन आहे. किंवा अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम, 2 पद्धतीच्या कुळामध्ये त्याचा जन्म होतो. हे सगळे विचार आपले आता नुकतेच झाल्यामुळे आपल्याला आठवत असणार. हे सगळं मार्गदर्शन उपदेश भगवंतांनी त्या 5 श्लोकांमध्ये केला, 6 श्लोकांमध्ये. आणि मग पुढे 46 आणि 47 मध्ये ध्यानयोगाचे अन्य मार्गी जे योगी त्यांच्यापेक्षा असलेलं श्रेष्ठत्व प्रतिपादन भगवंतांनी केलं. आणि हा जो शेवटचा 47 क्रमांकाचा श्लोक, त्याच्यामध्ये सरते शेवटी माझ्या ठिकाणी सदैव चित्त जडलेल्या भक्ताचं त्यांनी कौतुक केलं आणि तो सर्वात श्रेष्ठ कसा हे सांगितलं. आणि त्याच्यावरच्या ओव्या आपण बघून आपल्याला 7व्या अध्यायाच्या अभ्यासाची दिशा त्याच्यातून मिळालेली आहे. आता इथे 6 अध्याय आपले भगवद्गीतेचे म्हणजेच ज्ञानेश्वरीचे पूर्ण झालेले आहेत. आणि भगवद्गीता ही उपनिषदांचं सार असल्यामुळे ते उपनिषदांसारखीच ती त्रिकांडात्मक कशी आहे आणि त्याचा पहिला कांड कसा आपला पूर्ण झाला आहे, हा सगळा विचार आपण आता पुढच्या वेळेला करू. आपली आज वेळ झालेली आहे, ते थांबू आणि चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.